हॅलो, चला तर आज मी माझ्या 1 वर्षाच्या बाळासाठी मूग डाळ खिचडी बनवत आहे. ती कशा प्रकारे बनवली आहे ते आपण पाहूया. त्यासाठी मी एक बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून चिरून घेतलेला आहे. तसेच कोथिंबीरही स्वच्छ पाण्याने धुवून चिरून घेतलेली आहे. लसणाच्या 7-8 कळ्या ह्या ठेचून घेतलेल्या आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये 1 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी मूग डाळ घेतलेली आहे. ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर कुकरमध्ये 1 मोठा चम्मच तूप घातलेले आहे. तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये कढीपत्ता आणि जिरे व लसण घालून ते चांगले परतवून घेतलेले आहे. ते चांगले परतले की त्यामध्ये चिरून घेतलेला बटाटा, हळद, मीठ आणि 1 हिरवी मिरची घातलेली आहे. हिरवी मिरची ही कमीच घातलेली आहे, कारण की लहान बाळ असल्यामुळे ती कमी प्रमाणात घातलेली आहे. त्यानंतर ते चांगले परतवून घ्यायचे आहे. ते चांगले परतले की त्यात डाळ आणि तांदूळ टाकायचे आहेत. ते चांगले परतवून घ्यायचे आहे. ते चांगले परतले की त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेले आहे. पाणी हे थोडे जास्तच घातलेले आहे, कारण की खिचडी ही चांगल्या प्रकारे शिजल्या गेली पाहिजे. त्यासाठी मऊशीर झाली पाहिजे, त्यासाठी ती जास्त प्रमाणात पाणी घातलेले आहे. पाणी घातल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि कुकर लावून त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर खिचडी तयार झालेली आहे. त्यानंतर थंड करून बाळाला खाऊ घालायचे आहे. खिचडी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.